बारामती पोटनिवडणुकीतून काँग्रेसची माघार, सुनेत्रा पवारांच्या विनंतीला मान देत उमेदवारी मागे हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया, तर दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या शिष्टाईला यश. पार्थ पवारांनी घेतली राज्यसभा खासदारकीची शपथ. नवी दिल्लीमध्ये उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती CP राधाकृष्णन यांनी दिली शपथ. पार्थ पवारांचं वक्तव्य निराधार, काँग्रेसवर केलेल्या टीकेला या ठिकाणी त्यांना कधी ना कधी त्या टीकेचा पश्चाताप होईल, हर्षवर्धन सपकाळांचा निशाणा. तर पार्थ पवारांच्या वतीनं रोहित पवारांकडून दिलगिरी व्यक्त. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधून 8वं जहाज भारतात पोहोचलं. भारतीय तेलवाहू जहाज ग्रीन आशा मुंबईत दाखल. 15,000 टन LPG घेऊन हे जहाज मायदेशात. भोंदू अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी. गरोदर महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी तपास करणार असल्याचा पोलिसांचा युक्तिवाद. खरात तपासात सहकार्य करत नसल्याचीही माहिती. अत्याचारी भोंदू अशोक खरात विरोधात 14वा गुन्हा दाखल. मिरगाव इथल्या जमीन खरेदी प्रकरणामध्ये खरातसह पत्नीवर फसवणुकीचा गुन्हा. कवडीमोल भावात कोट्यवधींची जमीन घेतल्याचा माळी कुटुंबियांचा आरोप. मस्साजोगच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीसाठी दिवंगत संतोष देशमुखांच्या पत्नीचा अर्ज. अण्णांचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार, निवडणूक बिनविरोध व्हायला हवी होती, अश्विनी देशमुखांची ही प्रतिक्रिया. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याच्या दरात 2,100 तर चांदीच्या दरात तब्बल 60,000ची घसरण. सोन्याचे दर GSTसह 1,53,985 रुपये तर चांदी 2,47,200 वर.